तिची झेप गृहिणी ते उद्योजिका या कार्यक्रमामध्ये मी पूजा तुळसकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर आजचा आपला विषयच असा आहे की गृहिणी उद्योजिका यशस्वी उद्योजिका खरं तर कशी होऊ शकते. आपल्या व्यवसायामध्ये ती एक यशस्वी कशी होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं एक गृहिणी जी असते ती आपलं घर सांभाळत असताना व्यवसायामध्ये कशी उतरते. तिला कोणाकोणाचं मार्गदर्शन आवश्यक असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट या सगळ्यामध्ये जर असेल तर ती उद्योजिका किंवा व्यावसायिका आपल्या या व्यवसायामध्ये एक उंच भरारी कशी घेऊ शकते या सगळ्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठीच आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत माझ्या मैत्रीण सुद्धा आहेत त्या पौर्णिमा शिरीषकर. सगळ्यात आधी त्यांचं कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. पौर्णिमाजी, सगळ्यात आधी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर मला वाटतं मला महिलांना किंवा एकंदरीतच घरोघरी तुम्ही पोहोचलेले आहात. तुमच्याबद्दल मला जास्त सांगायची गरज नाहीये. तरी सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून देते. पौर्णिमा शिरीषकर ज्या आहेत त्या झेप उद्योगिनीच्या संस्थापिका आहेत. त्याचप्रमाणे जवळजवळ 7 लाख महिलांना जोडणाऱ्या सशक्त उद्योजिका सुद्धा त्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीएससी टेक्निकल अनालिस्ट त्या आहेत आणि एमएसएमईच्या सल्लागार आणि डे टू डे प्रॉफिट जे आहे त्याच्या संस्थेच्या डिरेक्टर सुद्धा त्या आहेत. तर अशा पौर्णिमाजी आज आपल्यासोबत आहे. पौर्णिमाजी, खरं तर खूप महत्वाचा विषय आहे की गृहिणी जी आहे ती यशस्वी उद्योजिका किंवा व्यावसायिका खरं तर कशी होऊ शकते. तर सगळ्यात पहिला आपण अशी सुरुवात करूया की व्यवसाय करावा, एक गृहिणी असताना व्यवसाय करावा अशी कल्पना तुम्हाला खरं तर का सुचली? नक्कीच हा खूप सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाने माझ्या स्वतःच्या करिअरची सुरुवात झाली. कारण महाराष्ट्रीय कुटुंबामध्ये हा नेहमी एकच इन्कम सोर्स आज आपण समाजात आणि आपण कुटुंबात पाहतो आहोत. पण जर आपल्याला आपली लाईफस्टाईल जर चेंज करायची असेल, तर मला असं वाटतं की घरामध्ये 2 इन्कम सोर्स असणं खूप गरजेचं आहे. एक तर नोकरीच्या स्वरूपात आणि दुसरं म्हणजे व्यवसायाच्या स्वरूपात. हम्म. आणि आपल्या स्वतःचे काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरामध्ये एक्स्ट्रा इन्कम येणं खूप गरजेचं होतं आणि हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी देखील माझ्या कुटुंबाला सांभाळून असा कोणता व्यवसाय करू शकते, जेणेकरून संसारामध्ये हातभार लागेल आणि ह्या दृष्टिकोनातून मी माझ्या व्यवसायाची खरं तर म्हणाल तर माझ्या करिअरची मी सुरुवात केली. नक्कीच. जसं की मी सुरुवातीलाच तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की अगदी 7 लाख महिलांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात. हे खरं तर सगळ्यांनाच मला वाटतं पौर्णिमाजी शक्य होत नाही. काय असतं, महिला जी असते ती एकदा गृहिणी झाली की ती आपल्या घरकामात स्वतःला बांधून घेते आणि मग ती तिचं स्वप्न, तिचा व्यवसाय हे सगळं पूर्णपणे विसरून जाते. अगदीच. तर मला असं वाटतं हेच सगळ्यात आधी सांगणं महत्वाचं आहे की जर तुम्ही गृहिणी असाल तर नक्कीच तुम्ही तुमचं घर सांभाळा, मात्र तुमच्या करिअरला सुद्धा तुम्ही तितकंच महत्व द्या. तुम्ही सशक्त व्हा, पुढे या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरातलं जे महत्वाचं इन्कम आहे त्याच्यातली एक व्यक्ती बना. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मैत्रिणींना तुम्हाला काय सांगायचं? नक्कीच, कारण आजच्या ह्या काळामध्ये जी लाईफस्टाईल चेंज होते आणि जे बदल होत आहेत, महागाई वाढते आहे आणि मग अशा महागाईला जर तोंड द्यायचं असेल, तर मला असं वाटतं की घरामध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा इन्कम आणणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामुळे आपलं लाईफस्टाईल जे आहे ते डिस्टर्ब कुठे होणार नाही. हम्म. फ्युचरचा जर अभ्यास करायला गेलं तर कुटुंबाच्या ज्या वाढत्या मागण्या आहेत किंवा आपली जी मुलं हळू मोठी होत आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च, घर खर्च ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी आपलं मरण होऊ नये, याची जर आपण हम्म. आत्तापासून जर तयारी केली, तर मला असं वाटतं की पुढच्या 10-15 वर्षामध्ये आपण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबाला खूप चांगलं असं लाईफस्टाईल चेंज करण्यामध्ये हातभार लावू शकतो. आणि हे सगळ्या दृष्टिकोन डोळ्यासमोर म्हणजे जी वाढती महागाई आहे, या महागाईला जर तोंड द्यायचं असेल, तर प्रत्येक घरातील महिला ही गृहिणी न राहता ती उद्योजिका होणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात, की खरं तर ही काळाची गरज आहे. मात्र मला विचारायचंय, की तुम्ही जेव्हा व्यवसाय करायचं ठरवलं किंवा हं. व्यवसायामध्ये उतरायचं ठरवलं, तुम्ही तुमच्या हां. स्वप्नांना पुढे नेण्याचं ठरवलं, उंच भरारी घेण्याचं ठरवलं. सगळ्यात सुरुवातीचा जो टप्पा होता, म्हणजे जिथे तुम्हाला वाटलं, असं क्लिक झालं, की बाबा आता आपण आपला व्यवसाय सुरू करणं फार गरजेचं आहे. काय होतं ते? अ, प्रत्येक मला असं वाटतं, की उद्योजक जेव्हा बनतो, तर त्याचे प्रत्येकाचे काही ना काहीतरी स्वप्न असतं. हं. आणि मला असं वाटतं, की प्रत्येक उद्योजकाने, मग तो पुरुष उद्योजक असू दे किंवा महिला उद्योजिका असू दे, सगळ्यात प्रथम आपल्याला आपली स्वप्न पाहणं खूप गरजेचं आहे. कारण हं. करायचं
का? त्या काचं जर उत्तर आपल्याला मिळालं तरच आपण खूप चांगले यशस्वी उद्योजक होऊ शकतो. अशाच बरोबर. पद्धतीने मी आफ्टर मॅरेज म्हणजे लग्नानंतर मुलं झाली आणि मीही स्वप्न पाहत होते, की माझ्या स्वप्नांच्या यादीमध्ये माझा 3 बीएचकेचा फ्लॅट असेल, स्वतःची गाडी असेल, स्वतःचा Appleचा लॅपटॉप असेल, मोबाईल असेल. ही जेव्हा मी स्वप्न पाहायला लागली, तेव्हा मला ती जाणीव झाली, की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे स्वतःचा इन्कम सोर्स असणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर इन्कम सोर्स जर असेल, तर मी माझी सगळी स्वप्न खूप छानपैकी पद्धतीने पूर्ण करू शकेन. अ, जो आपला काळ होता त्यावेळेला शिक्षणासाठी इतका खर्च लागत नव्हता. ट्युशनची हं. इतकी फारशी नव्हती. पण आत्ताचा जो जमाना आहे, आत्ताचा जो काळ आहे, या प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबांना खूप चांगल्या पद्धतीने जर पुढे घेऊन जायचं असेल, तर मला असं वाटतं की तो इन्कम सोर्स खूप महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी खर्च होतो आहे. उदाहरण जर पाहायला गेलं तर जी आपण 15 वर्षापूर्वी बिसलरीची बॉटल हं. स्टेशनवरती ₹5 ला घेत होतो. आज तीच बॉटल आपण आज ₹25-20 ला घेतो आहोत. म्हणजे जे बरोबर. पाण्याचं बिल वाढत चाललेलं आहे. मग त्या ठिकाणी आपल्या घरात येणारा इन्कम सोर्स पुरेसे आहे का? हा प्रश्न मी आधी स्वतःला विचारला. जेव्हा मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, ते मलाच नाही वाटत की माझ्या कॉलेजमध्ये इतकी फीज होती. पण आज माझी मुलं अ, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातायत, वेगवेगळे प्रशिक्षण घेतात. तर मिनिमम 5 ते 6 लाख रुपये वर्षाला फी कुठेच नाहीये. म्हणजे बरोबर. नाही म्हटलं तरी ही फीस आपल्याला द्यावीच लागणार आणि ह्याची तयारी आपल्याला आधीपासून करावी लागेल. म्हणजे 4 वर्षाचा जर कोर्स माझा जो मुलगा करतो आहे, तर त्याची जी फी वर्षाला 3-4 लाख रुपये जी आहे, पुढच्या वर्षीची तयारी मला ह्या वर्षीपासूनच करायची आहे. म्हणजे ह्या सगळ्या खर्चांचा जर मी हिशोब करायला लागले, तर इन्कम सोर्स खूप महत्त्वाचा वाटतो आणि हे जे स्वप्न आहेत, की माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, माझी मुलगी आय-ए-एस ऑफिसर व्हायला पाहिजे, माझा स्वतःचा व्यवसाय असायला पाहिजे, माझं स्वतःचं ऑफिस ही जी सगळी स्वप्न आहेत ना, ही जोपर्यंत आपण पाहत नाही ना, तोपर्यंत आपला व्यवसायाचा रोड मॅप तयार होत नाहीये. आणि एकदा का जर हा रोड मॅप तयार झाला, तर आपल्याला कुठे थांबायचंय आणि कुठे पोहोचायचंय, मला असं वाटतं, की खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे तो मॅप तयार होतो आणि आपल्या व्यवसायाची खरी जाणीव आपल्याला तयार होते. किती महिन्याला पैसे कमवायचे आणि वर्षाला पैसे किती कमवायचे ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस प्लॅन आपल्याकडे तयार असणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर तयार असतील आणि व्यवसाय का करायचे आहेत, आपली स्वप्न किती मोठी आहेत, हे जर आपल्याला स्वतःला जर दाखवायचं असेल, तर मला असं वाटतं की आपण व्यवसायात नक्कीच उडी घेतो. नक्कीच. ज्याप्रमाणे पौर्णिमाजी आता तुम्ही म्हणालात, की बिझनेस प्लॅन कुठल्याही गोष्टीचा जर अगदी. प्लॅन केला आपण सुरुवातीला, तर आपण भविष्यात नक्कीच सक्सेस मिळवू शकतो, मला असं वाटतं. अगदीच. आणि जसं पूर्वी म्हणायची लोकं, हं. की एक महिला शिकली किंवा आता सुद्धा म्हणतात, एक महिला शिकली, तर तिचं संपूर्ण घर शिकतं. तर त्याचप्रमाणे मला जसं म्हणावसं वाटतं, की जर एक महिला घरातली व्यावसायिका झाली, यशस्वी व्यावसायिका झाली, तर अगदीच. तिचं संपूर्ण घर यशस्वी होऊ शकतं. आणि तिच्या घरातल्या प्रत्येक मुली किंवा प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. तर मला असं म्हणायचंय चॅलेंजेस तर येणारच, आव्हानं तर असणारच. कुठलाही व्यवसाय करायचा, अगदी गृहिणी असताना सुद्धा आपल्यासमोर बरेच बरोबर आहे. चॅलेंजेस असतात, हं. बरीच आव्हानं असतात. मग व्यवसाय करताना आपण ती आव्हानं स्वीकारताना का मागे पडतो? का आपण ती स्वीकारायला बघत नाही? तुमच्या समोर सुद्धा असे खूप चॅलेंजेस असणार आहेत. तुम्हाला तर 2-2 मुलं आहेत. 2 मुलांना सांभाळून अगदीच. अगदी घरातली सगळी कामं सांभाळून तुम्हाला व्यवसायात उतरायचं होतं. कशी पार केली ही सगळी चॅलेंजेस? गृहिणी म्हटलं तर तिला माहेर आणि सासर हे आलंच. कुटुंब आलं, मुलं आली आणि अनेक सणवार पण आले. त्याचबरोबर समाज देखील आला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्या गृहिणीवरती असते. घर चालवणं आणि त्या घराला योग्य ते असं स्वरूप देणं, त्याला खूप छानपैकी सजवून ठेवणं, हे प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं, की माझ्या घरात ह्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात. तर ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जात असताना मला नाही वाटत, की अशी कोणतीतरी एक गृहिणी असेल, की ती पूर्णपणे संपन्न असेल. बरोबर. तर सगळे हं. जर परफेक्ट असतं, तर चॅलेंजेस आलेच नसते. तर हे चॅलेंजेस येणारच आणि ह्या चॅलेंजेस येण्याची तयारी मीही ठेवली होती, की जर असे चॅलेंजेस आले, जर गृहिणी म्हणून एक उद्योजिकाचा रोल निभवत असताना
चॅलेंजेस येतात. मग कोणते चॅलेंजेस येतील ते मी आधी स्वतः लिहून की मी कुठे कमकुवत आहे, मला कुठे सपोर्टची गरज आहे, की हे जर सपोर्ट मिळालं तर माझा व्यवसाय सुरळीत होऊ शकतो. कारण आज जर आपण नोकरी करणाऱ्या जर महिला पाहिल्या तर त्यांचंही आयुष्य तितकंच दगदगीचं आहे. तेवढाच त्यांचा ट्रॅव्हलिंगचा दगदग आहे, चॅलेंजेस आहेत, ऑफिसमध्ये बॉस आहे, टार्गेट्स आहेत. तर तरी देखील तिला ह्या नोकरीमधून जावं लागतंय कारण तिच्याकडे एक फिक्स इन्कम असल्यामुळे. तर मग जर आपण नोकरी करत असताना आपल्या आयुष्यातले रोजच्या रोज 10 तास आपण दुसऱ्यांची कंपनी जर मोठं करण्यासाठी जर देऊ शकतो, तर तेच 10 तास आपण आपल्या जर स्वतःच्या व्यवसायाला दिलं, तर एक चांगली कंपनी तयार होईल स्वतःची आणि तीच कंपनी आपली पुढची जनरेशन पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना एक रेडीमेड प्लॅटफॉर्म मिळेल. हा दृष्टिकोनच डोळ्यासमोर ठेवून व्यवसायात उतरण्याची तयारी दाखवली. चॅलेंजेस तर येणारच, पण ते चॅलेंजेस जर आले, तर त्याच्यावरती कशी मात करायला हवी? काय-काय गोष्टींवरती आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे, कुठल्या गोष्टी करू नयेत, हे सगळे जर प्लॅन केले ना, तर मला असं वाटतं, की आपलं आयुष्य व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी सुरळीत जाऊ शकतं आणि चॅलेंजेस तर येणारच आहेत. तर प्लॅन ए आणि प्लॅन बी ह्या दोन्ही तयारी करून जर ठेवलं, तर आपलं आयुष्य आनंदी आणि उत्साही होऊ शकते. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात, की प्लॅन करून ठेवलं तर आपण आनंदी पण राहू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्साही. आणि महिलेला नेहमी उत्साही राहणंच खूप महत्त्वाचं असतं. कारण का तिला प्रत्येक टप्प्यावर स्वतःचा उत्साह दाखवायचा असतो, तरच तिचं कुटुंब उत्साही राहू शकतं. तर मला असं विचारायचंय, कोणती अशी योग्य वेळ होती तुमच्यासाठी, जेव्हा तुम्हाला वाटलं, की आता आपला व्यवसाय जो आहे तो योग्य मार्गावर आहे किंवा खरंच आता आपण यशस्वी होत आहोत आपल्या व्यवसायामध्ये? असा एखादा क्षण असतो ना, की ज्या रात्री आपण विचार करत असतो, की "अरे बाबा, आता पुढे काय?" मात्र कुठली अशी एक रात्र होती, कुठला असा एक क्षण होता, ज्यावेळेला तुम्हाला वाटलं, "नाही, आता मी सक्सेसच्या मार्गावर आहे." सक्सेसच्या मार्गावरती असा जर प्रश्न विचारला गेला तर त्या सक्सेस माझ्या मते अजून तरी ते मिळालेलं नाही. मी गेले 15 वर्ष मी स्टॉक मार्केट सारख्या क्षेत्रामध्ये काम करते. मी स्वतःचाच पोर्टफोलिओ हँडल करते. पण ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त अजून डीपली अभ्यास करण्यासाठी मी वेगवेगळ्या फर्मबरोबर ॲज अ असोसिएट बिझनेस पार्टनर म्हणून जॉइन झाले. तिकडे म्हणायला गेलं तर मी नोकरी केली, की ह्या गोष्टी समजण्यासाठी मार्केटमध्ये काय हालचाली होतात, हे समजून घेण्यासाठी. मार्केटमध्ये कोणत्या वेळेला योग्य इन्व्हेस्टमेंट करायला हवी हे समजून घेण्यासाठी. मार्केटमध्ये वेगवेगळ्या लोकांचा कशा पद्धतीने ट्रेंड चेंज होतो. ही माइंडसेट कशी असते, माइंड गेम कसा प्ले होतो स्टॉक मार्केटमध्ये. स्वतःची इन्स्टिट्यूट मला कशी उभी करता येईल. तर मी गेले 15-16 वर्ष स्टॉक मार्केटच्या क्षेत्रामध्ये अजूनपर्यंत शिकते कारण दरवर्षी वेगवेगळ्या पॉलिसी येतात आणि मला असं वाटतं, की प्रत्येकाच्या बरोबर. व्यवसायामध्ये वेगवेगळे चढ-उतार हे होणारच आहेत आणि हे होतातच आहेत. त्यामुळे सक्सेस म्हणायला गेलं तर मी आज स्वतःचं नाव आज समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अ, कोरलेलं आहे. मी माझ्या कुटुंबांना घेऊन व्यवसाय करते आहे. ही माझी अचीव्हमेंट ह्याच्यामध्ये मला सक्सेस वाटते. आज मी एक मेसेज केला तर माझ्या जवळ-जवळ 100 पेक्षा जास्त महिला कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. मी ह्याला माझं सक्सेस समजेल आणि हा जो वेळ मी माझ्या व्यवसायासाठी आणि माझ्या स्वतःसाठी दिला, तर मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये मी माझं स्वतःचं सक्सेस असं समजते. प्रॉफिट आणि लॉस तर हे आयुष्यातली ही अ, चढ-उतार आहे. जर लॉस झाला तर मला असं वाटतं, की मी ह्यामधून काहीतरी चांगल्या गोष्टी शिकले आणि अगदी. प्रॉफिट झालं तर मला असं वाटतं, की मी ओव्हर कॉन्फिडन्स न होता मार्केटनी मला पेशन्स आणि जबाबदारी ह्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे स्टॉक मार्केट विषय तर तेव्हा लॉस आणि प्रॉफिट ही डेफिनिशन येते. तर ह्या डेफिनिशनला मी माझ्या एक वेगळ्या पद्धतीने हँडल केलं आणि तेच गुणधर्म मी माझ्या कुटुंबावरती किंवा माझ्या मुलांवरती हे संस्कार घडवते, की कोणतेही काम करत असताना नो ऑप्शन्स हे आपल्याला करावंच लागणार आहे आणि यातून सर्व्हाइव्ह व्हावंच लागणार आहे. कुठची गोष्ट आपल्या आयुष्यात जी घडते, मग ती चांगली असेल तर काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी आणि वाईट जे असेल त्यातून काहीतरी वेगळं निर्माण करण्यासाठी. तर हा टर्निंग पॉइंट मला असं वाटतं, की प्रत्येक फायनान्शियल इयरला वेगवेगळे गोल्स असतात, की ह्या वर्षी हा टर्नओव्हर करायचंय, ह्या वर्षी ह्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. त्यामुळे खूप स्टॉक मार्केटने खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या. माझ्या प्रोफेशनली मला खूप चांगल्या शिकवल्या, की पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पैसा आपल्या मागे कसा येईल हे शिकवलं बरोबर, बरोबर. आणि हं. त्याचबरोबर
असं समाजामध्ये इतकं चांगलं नाव करायचं आहे, की ते इतकं सुंदर नाव झाल्याच्या नंतर नाव घेताच काम झालं पाहिजे. तर ही बरोबर, डेफिनिशन बरोबर. शिकता आली आणि असा हा प्रवास अजून शिकण्याचा, सक्सेस मिळवण्याचा अजून सुरूच आहे. नक्कीच. तुम्हाला खूप खूप सक्सेस मिळेलच. मात्र त्याआधी मला असं विचारायचंय, लॉस बद्दल तुम्ही थोडंसं म्हणालात. बऱ्याचदा असं होतं, की व्यवसाय तर आपण सुरू करतो, म्हणजे कुठलीही महिला असेल किंवा पुरुष उद्योजक असेल, व्यवसाय तर सुरू करतात. मात्र हं. लॉस झाला, की ते खचून जातात आणि मग अगदीच. असं वाटतं, नाही आता पुढे जाता कामा नये, हं. आता आपण इथे थांबलं पाहिजे. आपल्याला प्रॉफिट कधी मिळेल ही माहिती नाही. मात्र जसं तुम्ही म्हणालात, की बिझनेस म्हटलं, की प्रॉफिट आणि लॉस ही डेफिनेशनच आहे बिझनेसची खरं. तर मला हेच विचारायचंय, लॉस झाल्यानंतर तुम्ही घाबरू नका, दमू नका, थकू नका आणि थांबू नका. पुढे जात राहा. हे कशा पद्धतीने तुम्हाला महिलांना सांगा? लॉस म्हटल्याच्या नंतर भीती येणारच आणि हं. आपण किती जरी समोरच्याला दाखवलं, की मी खूप शूर आहे, पण आतून तेवढंच आपण कमकुवत असतो. हं, बरोबर. ह्या घाबरणं किंवा भीती वाटते, आपण एकटं पडून जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना, आपल्याला धीर देणारी असते ना आपली कम्युनिटी. हं, हं. आणि मला असं वाटतं, की प्रत्येकाने आपल्या बिझनेस कम्युनिटीमध्ये जास्त इन्व्हॉल्व होणं खूप गरजेचं आहे. कारण ही बिझनेस कम्युनिटीने तुम्हाला पॉवर देते, चॅलेंजेस हं. देते, अपॉर्च्युनिटीज देते आणि एक ना धैर्य देते, की अरे ती करू शकते तर मी का नाही करू शकत? तर नको त्या कम्युनिटीमध्ये इन्व्हॉल्व होण्यापेक्षा आपण बिझनेस जर करतो आणि बिझनेसमध्ये जर आपल्याला सक्सेस हवा आहे, तर आपण हे गृहीतच धरायचं आहे. कारण ना, खूप छान उदाहरण मी एका बिझनेस ट्रेनिंगमध्ये शिकले, की आपल्याला माहिती आहे, की सुरीला धार असते आणि त्या सुरीच्या धारीने आपला बोट कापू शकतं. पण हो, तरी पण रोजच्या रोज ती सुरी आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ती हाताळतोच. बरोबर. आपल्याला माहिती आहे, की तिच्याने आपलं बोट कापू शकते. पण आज पूजा तुम्ही सांगा, आज आपण दोघीही रोजच्या रोज घरी जेवण बनवतोय. ती सुरी आपण अगदी, अगदी. हाताळतोच आहे. आणि इतक्या वर्षाची आपल्याला ती सवय झाली ना त्या सुरी हाताळण्याची, आपल्याला भीती नाही. आपल्याला माहिती आहे, की चॉपिंग कसं करायचंय, भाज्या कशा कापायच्या बरोबर, आपला हात न कापता कारण त्याला सवय झाली आपल्या हाताला. आपल्या बरोबर. हाताला सवय झाली आहे, की चॅलेंजेस स्वीकारण्याची. तसं आपल्या मनाला पण आणि आपल्या विचारांना पण ती सवय लागायला हवी, की व्यवसाय म्हटला, नोकरी म्हटली, ती चॅलेंजेस येणारच आहेत. तर अशा पद्धतीने हे चॅलेंजेस स्वीकारण्याची सवय लागली आणि हे आयुष्यामधले वेगवेगळे उदाहरण आहेत, जे आपल्या रोजच्या जीवनातले आहेत. जर आपला दृष्टिकोन क्लिअर असेल ना आणि आपले व्हिजन आणि आपले गोल्स आपल्याला माहिती आहे, की मला पोहोचायचंय. मग त्याच्यामध्ये काटाकुट्याचा रस्ता पण येणार, हं, खडगे येणार, पायाला लागणार देखील. पण ह्याचा अर्थ नाही की आपल्याला कुठे थांबायचंय. हं. आणि अशाच बरोबर. पद्धतीने हे सुरीचं छानपैकी उदाहरण माझ्या आयुष्यात आलं. जसं मी आज रोजच्या रोज तिला हांडाळते, तसे मी माझ्या आयुष्यातल्या येणाऱ्या व्यवसायाचे चॅलेंजेस पण हाताळते, की मला माहिती आहे हे येणारच चॅलेंजेस. त्याचं प्रिपरेशन बरोबर. आपण आधीपासून करूया. आलं तर काय करायचं, नाही आलं तर पुढे कसं जायचंय. त्यामुळे खूप नक्की. सुंदर आयुष्य आहे. जर आपले विचार पॉझिटिव्ह राहिले, तरच आपल्या हातून खूप चांगलं कार्य घडू शकणार आहे. तर अशा पद्धतीने हे चॅलेंजेस हँडल करताना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. नक्की. पूर्णिमा, आज खरं तर आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे तिची झेप गृहिणी ते उद्योजिका, बरोबर? आणि हं. जसं आज आपण एक सक्सेस बिझनेसमॅन बरोबर बोलतोय, गप्पा मारतोय. अगदी. तर तिला हां. म्हणजे तिची झेपच्या उद्देशानं मला तुम्हाला असं हां, विचारायचंय, हां. जर एखाद्या तिला हां, हां. उंच झेप घ्यायची, उंच भरारी घ्यायची, तर तिच्या हं, हं. फॅमिलीचा सपोर्ट असणं, मित्र-मैत्रिणींचा सपोर्ट असणं, हे सुद्धा मला वाटतं तितकंच गरजेचं आहे आणि ते तुम्हाला खूप, मिळालेलं खूप. आहे आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या व्यवसायात एक उंच भरारी घेऊ शकणार. तिला अगदी, जर अगदी. उंच भरारी घ्यायची आहे, तिला जर तिची उंच झेप हं, हं. घ्यायची आहे, तर फॅमिली सपोर्ट, मित्र-मैत्रिणींचा सपोर्ट काय सांगू शकता? बॉन्डिंग कसं असलं तुम्ही? खूप महत्वाचं आहे. कारण काय माहितीये का, समाज आपल्यासोबत असेल, नसेल माहिती नाही. पण माहिती कुटुंबाची नाही. साथ हं, खूप महत्वाची आहे. कारण जेव्हा हं, कुटुंब सोबत असतं ना, तेव्हा आपल्याला इतर गोष्टींची काही भीती नसते. कारण त्यांना हं, माहिती आहे, की आपला परिश्रम, आपण काय करतोय, आपण कशा हं, पद्धतीने वावरतोय, कुठे आपल्याला चॅलेंजेस येते आणि आपली धडपड आपल्या कुटुंबाला माहिती असते. त्यामुळे ती कुटुंबाची थाप असते ना, की "तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत." किंवा बरोबर. भले तुला आज घरी यायला उशीर झाला, हं, जेवण नाही झालंय, तरी पण घरी आल्याच्या नंतर तो हसरा चेहरा असतो ना, की ठीक आहे, हं, काही प्रॉब्लेम नाही, आपण मिळून करूया. तर तो एक वेगळा आनंद असतो. आणि बरोबर. त्याचबरोबर व्यवसाय करत असताना
कुटुंब जर आपल्या सोबत असेल तर त्याला माहितीये की आज हिच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे आणि त्या चांगल्या कार्यामध्ये आपण आज सगळे साक्षीदार असणार आहोत. याच्यामध्ये फक्त त्या उद्योजिकेचं नाव होत नसतं, तर तिच्या पूर्ण कुटुंबाचं नाव होत असतं. तिच्या बरोबर जे लागलेलं आडनाव जे असतं, सरनेम जे असतं, त्या सरनेमचं कुठेतरी आपण प्रसिद्धी करत असतो. आपल्या कुटुंबाला अभिमान होईल, पूर्ण फॅमिलीला. बरोबर. तर ती बरोबर. गोष्ट होत असते. त्यामुळे कुटुंब सोबत असणं खूप गरजेचं आहे. आणि जर कारण काय माहितीये का, कुटुंब जर सोबत असेल ना, तर पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या व्यवसायामध्ये एखादी महिला जर काम करतेय, तर तिच्यावरती तो विश्वास खूप महत्वाचा असतो. की आपल्या कुटुंबाचा आपल्याकडे आपल्यावरती जो विश्वास आहे ना, या विश्वासावरती ती समाजामध्ये, ती कुटुंबामध्ये, ती अनेक कार्यक्रमामध्ये आत्मविश्वासाने स्वतःचा व्यवसाय मांडण्याचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा, मग तो पुरुष असू दे किंवा एखादी स्त्री जेव्हा काम करत असते, ते बऱ्याच पुरुषांबरोबर काम करावं लागतं. तर तो जो कॉन्फिडन्स असतो ना, की माझ्या कुटुंबाचा माझ्यावरती विश्वास आहे, ह्याच्यामुळे ना एक वेगळी पॉवर तयार होते आणि त्या उद्योगिनीचा समाजामध्ये एक वेगळा ॲटिट्यूड तयार होतो. त्या ॲटिट्यूडमध्ये तिच्या कॉन्फिडन्समुळे तिच्या प्रॉडक्टचं, तिच्या बिझनेसचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. तर कुटुंब खूप महत्वाचा आहे व्यवसाय करत असताना त्या गृहिणीच्या पाठीशी उभं राहणं. ते कुटुंबाबद्दल बोललो, मित्र-मैत्रिणींबद्दल बोललो आपण. मात्र पूर्णिमा असा कोणी एक व्यक्ती होता का किंवा अशी कोणी एक व्यक्ती होती का हं. जी तुम्हाला भेटली आणि नंतर तुम्हाला त्यांच्याकडनं अशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या? एक असतो ना, जो आपल्याला टर्निंग पॉइंट थोडासा देऊन जातो. एखादी गोष्ट असेल, एखादी व्यक्ती अगदी, असेल अगदी. किंवा एखादी घटना असेल. कुठला असं कुठली हं. अशी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते आपल्या मैत्रिणींना? कुठला असा टर्निंग पॉइंट? आपण नेहमी ना सपोर्ट पाहत असतो, की माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला नाही म्हणून मी आज यशस्वी होऊ नाही शकले. अशा बऱ्याच महिलांचे मला कॉल्सवरती किंवा भेटीमध्ये ही चर्चा असतेच, की माझे सासू-सासरे मला असं करतात, माझा नवरा मला सपोर्ट नाही करत आहे. तर मला असं वाटतं, की आपण जेव्हा डिपेंड राहतो ना, त्यावेळेला आपण खूप कमकुवत होऊन जातो. आपण जातो का आपल्या नवऱ्याच्या कामामध्ये मदत करायला, तेव्हा तोच बिचारा सगळं ते हँडल करत असतो आणि त्याच्याकडे तर मोठी जबाबदारी असते. आपण कमवू और न कमवू तरी काही फरक नाही पडत आहे. पण त्याने घरात कमवून आणणं खूप गरजेचं होऊन जातं. तर मग असे जे चॅलेंजेस असतात, हे जी छोटी-छोटी कारणं असतात ना, की आपण अ, आपल्याला यश नाही मिळालं, तर ह्या कारणांना आपण जास्त पिन पॉइंट करत असू, की ह्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं. तर ते न करता ना, आपल्याला काय करायची आपली स्वतःची जबाबदारी की आपल्या व्यवसायासाठी, तर ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. इतरांवरती डिपेंड राहून आपण आपला व्यवसाय करतो, तर हेच फार मला वाटतं की चुकीचं आहे. आपल्याला मार्गदर्शक हवेत. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मार्गदर्शक हवेत. म्हणूनच आज आपण एम-एस-एम-ई सारख्या फोरममध्ये जर कनेक्ट झालो, त्याचबरोबर अशाच सगळ्या कारणामुळे झेप उद्योगणी हे प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलं. महिलांना स्वतंत्र व्यासपीठ मिळेल, जिथे त्यांना त्यांच्या विचारांचं देवाण-घेवाण करता येईल. अनेक मैत्रिणी त्यांना सपोर्ट करता येतील. अशी मैत्रिणी की ती तिला व्यवसायामध्ये मदत करते. नाहीतर असं बरोबर. गॉसिपिंगचं खूप असं महिलांकडे पाहिलं जातं, की अरे ह्या काय एकत्र टिकू नाही शकत आहे. पण आपलं असं प्लॅटफॉर्म आहे. आज तुम्ही आमची आमची दखल घेऊन आज इंटरव्ह्यूच्या स्वरूपात ही बोलण्याची संधी आज तुमच्यामुळे आम्हाला मिळते. पूजा क्रिएशन बरोबर झेप उद्योगिनीचं कोलॅबोरेशन होणं म्हणजे एक महिला दुसऱ्या महिलेबरोबर कोलॅबोरेट करते आहे, ही सगळ्यात मला वाटतं, की मोठी गोष्ट आहे. आज बरोबर. जे समाज बदलत आहे, या बदलत्या समाजाबरोबर आपण आपली भूमिकाही बदलतो आहोत. आपण आपल्या हं. घरातल्याच महिलांना जर मदत केली, तर एक वेगळा समाज तयार होईल, एक वेगळी कम्युनिटी तयार होईल आणि ही महिला उद्योजकांची, महिला व्यापाऱ्यांची कम्युनिटी तयार व्हावी, याच्यासाठी जास्तीत जास्त हा आपला सगळ्यांचा मिळून प्रयत्न असणार आहे. जिथे आपण आपली सर्व्हिसेस टाकले, की आपल्याला रेडीमेड ग्राहक मिळणार आहे. तर हा बरोबर. सगळा प्रवास करत असताना हे सगळे चॅलेंजेस तर येणारच आहेत. पण तीच जर आपली महिला उद्योजिका जर आपल्याला पाठवून थाप देते आणि आपल्या प्रॉडक्टचं कौतुक करते इतरांसमोर आणि तिच्यामुळे त्या कौतुकामुळे आपल्याला काही लीड जनरेट होतात. तर हा सगळा खूप महत्वाचा टप्पा आहे. आपण एकमेकींना मदत करणं आणि ह्या प्रवासातून जी ह्या प्रवासामधून येणाऱ्या ज्या काही अडचणी त्या अडचणीवरती मात करून आपण आपल्या व्यवसायात सातत्य ठेवणं. इतरांवरती डिपेंड न राहता आपण आपल्या व्यवसायात येणारे चॅलेंजेस हे आपल्यालाच
निभवायचे आहेत, आपल्यालाच फेस करायचे आहेत. तर मग ही मनात खंत न ठेवता, की मला ह्यानी मदत नाही केली, नवऱ्याने सपोर्ट नाही केला, सासूने काय कौतुक नाही केलं. तर बरोबर. फॅमिलीला जर इन्व्हॉल्व केलं आपण आपल्या व्यवसायामध्ये, कुठची ना छोटी टास्क दिली आणि सासू-सासऱ्यांना किंवा नवऱ्याला किंवा भावाला किंवा चुलत्यांना ज्यांना आपण आपल्या व्यवसायामध्ये काही अडचण आली, तर ती अडचण जर शेअर केली, तर मला वाटतं की घरचेच लोकं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करू शकतात, की मला ही अडचण येते, मला जरा हेल्प हवी, काय मी करू? जेव्हा आपण बरोबर. रिस्पेक्टली आपल्या कुटुंबालाच हा प्रश्न विचारतो आणि त्यांची मदत घेतो, तर त्यांनाही थोडा अभिमान वाटतो ना, की "अरे यार, ही मला विचारते, हिला सपोर्टची गरज आहे. ही माझी बरोबर. म्हणजे काय म्हणतो ना, ही मला मदत. विचारते आहे, माझी संमती घेते आहे, परवानगी घेते बरोबर. माझी." एक वेगळा आदर निर्माण होतो आणि आपल्या नवऱ्याकडून आपण जर परवानगी घेतली, त्याच्यामध्ये असं कमी वाटण्यासारखं काहीच कारण नाहीये. नाही. आपण आपल्या बरोबर. मुलांकडून जे आज टेक्नॉलॉजीमध्ये खूप मास्टर आहेत. आपण आपल्या मुलांकडून जर आपला सोशल मीडियाचा जर सपोर्ट घेतला, तर मला वाटतं त्यांच्यापेक्षा बेस्ट आणि रिअल गाईडन्स कोणीच देऊ शकणार नाही. कारण आपल्याच माणसांना आपली काळजी असते, की अरे हिचं नुकसान होऊ नये म्हणून. त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला जेवढं आपल्या कुटुंबाला इन्व्हॉल्व करता येईल ना, तेवढं करणं खूप गरजेचं आहे. कारण तीच लोकं आपल्याला खरे-खुरे मार्गदर्शक करू शकतात आणि त्यांच्याकडून ॲडवाईस घ्यायला, त्यांचा सपोर्ट घ्यायला कमीपणा वाटता कामा नये, असं मला वाटतं. थोडी म्हणजे मला वाटतं तुमच्या व्यवसायाबद्दल सुद्धा थोडक्यात महिलांना जाणून घ्यायला आवडेल. झेप उद्योगिनीच्या तुम्ही संस्थापिका आहात आणि बरीच वर्ष तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. अगदी थोडक्यात मला वाटतं तुमच्याबद्दल तुम्हीच जर आपल्या महिलांना नक्की, सांगितलं, नक्कीच. तर त्यांना जास्त प्रेरणा मिळेल या सगळ्याबद्दलची. बेसिकली मी स्टॉक मार्केटमध्ये काम करते आणि हां. स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना मी माझी स्वतःची इन्स्टिट्यूट चालू केली. ॲडवायझरी फर्म सुरू केली, ज्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये माझे प्रत्येक महिन्याला क्लासेस असतात, ज्या गृहिणी, जे पुरुष ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये शिकायचं आहे. मी जास्तीत जास्त गृहिणींना स्टॉक मार्केटचं प्रशिक्षण दिलेलं आहे, कारण त्यांच्याकडे वेळही असतो, जबाबदारी असते आणि त्या शिकवलेलं जे आहे ना, ते अगदी तंतोतंत स्टॉक मार्केटच्या माध्यमातून स्वतःची इन्व्हेस्टमेंट डबल करण्यामध्ये वेळ देऊ शकतात. तर मी स्टॉक मार्केटचं प्रशिक्षण देणारी माझी स्वतःची जी कंपनी आहे, डे टू डे प्रॉफिट लर्न स्टॉक मार्केट एंट्री एक्झिट प्रॉफिट ह्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी स्टॉक मार्केटचे प्रशिक्षण घेते आणि ते पण ऑनलाईन आणि अगदी नॉमिनल फीजमध्ये आणि त्याचबरोबर ज्या होतकरू महिला आहेत, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा महिलांना मी बिझनेस कन्सल्टिंग पण करत असते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याच सर्व्हिसेसमुळे मी झेप उद्योगिनीचं असं व्यासपीठ निर्माण केलं, ज्याच्यामध्ये महिलांना नेटवर्किंग करता येईल आणि त्यांचे हं, स्वतःचे हं. प्रॉडक्ट जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. हे हं. सगळं करत असताना मग गव्हर्नमेंट सोबत असोसिएट झाले. गव्हर्नमेंटच्या अनेक पॉलिसीज आहेत, जे उद्योजकांना सपोर्ट करतात. मग कोणकोणत्या पॉलिसीज आहेत, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण एक्झिबिशनमध्ये सहभाग घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय कशा पद्धतीने अदर कंट्रीजमध्ये घेऊन जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं बिझनेस कन्सल्टिंग पण मी करत असते. मी आत्तापर्यंत जवळ-जवळ 1,00,000 पेक्षा जास्त महिलांना स्टॉक मार्केटचं प्रशिक्षण दिलंय आणि मग त्याचबरोबर जवळ-जवळ 7,00,000 पेक्षा महिलांपर्यंत गव्हर्नमेंटचे स्कीम्स आणि गव्हर्नमेंटचं एक्झिबिशन पोहोचवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने हे कन्सल्टिंगचं बिझनेस आणि इन्स्टिट्यूट ट्रेनिंग, स्टॉक मार्केटचे ट्रेनिंग हे माझं प्रॉडक्ट मी मार्केटमध्ये घेऊन माझं स्वतःचं अर्निंग करत असते आणि मग ह्याच्यामध्ये अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी माझं व्यवसायाचं मार्केटिंग करत असते. तर अशा पद्धतीने ही माझी स्वतःची बेस्ट सर्व्हिस आहे आणि आतापर्यंतचं हे अचीव्हमेंट्स आहे. नक्कीच. थोडी म्हणजे तुम्ही इतकं सगळं तुमच्या बिझनेसबद्दल सांगितलं आणि जसं आज आपण गप्पा मारल्या, की एक अगदी. गृहिणी असताना तुम्ही इतक्या उत्तम हां. व्यावसायिका कशा पद्धतीने झाल्या, चॅलेंज कसे स्वीकारले, हं. फॅमिलीचा सपोर्ट कसा घेतला आणि कुणालाही न घाबरता चॅलेंजेस स्वीकारून तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने पुढे गेले. मला वाटतं खरंच खूप महिलांना या सगळ्यातनं प्रेरणा मिळाली असेल आणि प्रेरणा मिळो हीच खरं तर या कार्यक्रमातनं माझी इच्छा आहे, की अनेक महिलांना ही प्रेरणा मिळो की जर तुम्ही गृहिणी असाल तर अगदी छोटा-मोठा व्यवसाय का होईना तुम्ही सुरुवात करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संलग्न राहा, एकमत राहा आणि अगदी विश्वासाने तुम्ही तुमचा व्यवसाय करत राहा. मला वाटतं तुमच्या व्यवसायाची कल्पना जर का तुम्ही अनेकांना दिली असेल, तर त्याच्यातनं बऱ्याच गृहिणी शिकतील आणि त्यासुद्धा स्वतःचं एक वेगळं प्लॅटफॉर्म नक्कीच तयार करतील.
तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्यात पूर्णिमाजी, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद, धन्यवाद. मला वाटतं तिची झेप या कार्यक्रमाच्या माध्यमातून गृहिणी ते उद्योजिका म्हणजे एक सक्सेसफुल उद्योजिका, व्यावसायिका कशा पद्धतीनं होऊ शकते, याबद्दल आज आपण पौर्णिमाजी शिरीषकर यांच्याकडनं जाणून घेतलं. तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच यशस्वी झाला असाल आणि अशाच काही महिला उद्योजिका आहेत, ज्या आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत आणि आज त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये एक उंच भरारी घेतलेली आहे. अशा अनेक महिलांशी आपण जोडणार आहोत, यशस्वी उद्योजकांशी आपण जोडणार आहोत आणि गप्पा सुद्धा मारणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये मात्र आज आपण इथेच थांबतोय. नमस्कार.